मध्ये आता एबीव्हीपी म्हणजेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून मोठं आंदोलन छेडण्यात आलेलं आहे। थेट मुख्याध्यापकांच्या केबिनमध्ये बसत त्यांच्याकडून घोषणाबाजी केली जाते आणि हे आंदोलन जे आहे ते सुरू असलेलं पाहायला मिळतं। मोठ्या संख्येने सगळे कार्यकर्ते इथे जमलेले आहेत, विद्यार्थी सुद्धा जमलेले आहेत आणि त्यांच्याकडून हे आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे। काही मागण्या आहेत, त्या मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे। मागील 4 ते 5 दिवसांपासून वेगवेगळी निवेदनं देण्यात आली, मात्र या निवेदनाला कुठलंही उत्तर देण्यात आलेलं नाहीये। नेमकं हे आंदोलन तुम्ही का पुकारलेलं आहे? आंदोलनाची नेमकी काय कारणं आहेत? गेल्या 24 फेब्रुवारी रोजी आम्ही अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं या महाविद्यालयाला निवेदन दिलं होतं, परंतु गेले 1.5 ते 2 महिने झालं या महाविद्यालयाच्या प्राचार्य ह्या सक्तीच्या सुट्टीवरती गेलेले आहेत का काय असा आम्हाला इथं प्रश्न पडलेला आहे। महाविद्यालयाचे प्राचार्य महाविद्यालयामध्ये उपस्थित नाही आहेत। आम्ही त्यामुळे प्रभारी प्राचार्य कोण आहेत किंवा त्यांचा चार्ज कोणाकडे आहे त्यांना निवेदन द्यायला गेलो, त्यांच्याकडून पण आम्हाला काही उत्तर देत नाही आहेत। या कॉलेजचा डायरेक्टर जे आहेत श्री वैजयंती जोशी या मॅडमला पण आम्ही भेटण्यासाठी प्रयत्न केला। मॅडमने आम्हाला भेट दिली, आमच्या कार्यकर्त्यांना भेट दिली, परंतु कुठलंही लेखी स्वरूपाचं आश्वासन आम्हाला याच्यामध्ये दिलेलं आहे। आमच्या याच्यामध्ये जवळपास 6 मागण्या आहेत। या 6 मागण्यांना घेऊन आम्ही हे आंदोलन करतोय। या मागण्या अशा आहेत की कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी पाणी नाहीये, त्यानंतर कॉलेजमधला जो 5 नंबर गेटचा रस्ता आहे तर तो व्यवस्थित नाहीये, वेळोवेळी तिथं विद्यार्थ्यांचे ऍक्सिडेंट होत आहेत, अपघात होत आहेत। यामध्ये अजून एक असा मुद्दा आहे, कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांची BBA LLB ची एक्स्ट्रा फीस घेतली जाते। अशा वेगवेगळ्या 6 मागण्यांना घेऊन आम्ही इथं आंदोलन करतोय। कॉलेज प्रशासनाकडून आपल्याला याच्यामध्ये कुठलंही सहकार्य होत नाही। आम्ही खाली आंदोलन आमच्या लोकशाही मार्गाने करत होतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेल्या मार्गाने करत होतो, परंतु कॉलेज प्रशासनाने आम्हाला दरवेळीप्रमाणे आज देखील आम्हाला काही उत्तर न दिल्यामुळं आम्हाला नाईलाज असतो आज या माननीय प्राचार्य मॅडमच्या केबिनमध्ये यायला लागतंय। पण हे निवेदन तुम्ही जे दिलेलं आहे तर हे निवेदन कोणी स्वीकारलंय का आणि हे आंदोलन सुरू असताना तुमच्याशी आता कोणी येऊन बोललंय का? आता मागील जवळपास 1 ते 1.5 तासापासून आम्ही इथं आंदोलन करतोय। आम्हाला एकही प्रतिनिधी कॉलेजचा इथं भेटायला आलेला नाहीये। दरवेळेस पोलिसांकडून आमच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करतोय, पोलिसांना देखील आम्ही सहकार्य म्हणून आम्ही त्यांच्यासोबत आहोत, परंतु दरवेळेस आम्ही सहकार्य करतोय याच्यासाठी याचा अर्थ आम्ही असं कमकुवत आहेत असा अर्थ होत नाहीये। दरवेळेस आम्ही पोलिसांना सहकार्य करतो, परंतु पोलीस प्रशासनाचा वापर करून आमच्यावर कुठेतरी दबाव टाकण्याचा कॉलेज प्रशासन प्रयत्न करतंय, म्हणून आम्हाला नाईलाज असतो आज प्राचार्य मॅडमच्या केबिनमध्ये इथं यायला लागले। अगदी मूलभूत मागण्या आहेत तुमच्या, साध्या सरळ सोप्या मागण्या आहेत, मात्र तरी सुद्धा या मागण्या पूर्ण केल्या जात नाहीयेत। आता तुमची काय भूमिका? आमची अशी भूमिका आहे, कॉलेज प्रशासनाचा प्रतिनिधी आम्हाला इथं येऊन आम्हाला लेखी स्वरूपामध्ये आमच्या मागण्यांचं उत्तर द्यावं। जोपर्यंत लेखी स्वरूपाचं आश्वासन लेखी पत्र आम्हाला इथं मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही। नक्की, तर हे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून हे आंदोलन सुरू आहे आणि आता अगदी डेक्कन पोलीस स्टेशनच्या अंतर्गत हे कॉलेज येतं, त्यामुळे इथल्या कॉलेजकडून कॉलेजमध्ये आता थेट इथे पोलीस जे आहेत इथे स्थानिक तर ते येताना पाहायला मिळतात आणि त्यांच्याकडून हे आंदोलन थांबवण्यासाठी ते प्रयत्न केले जातात। आपण बघतोय की कशा पद्धतीने हे आंदोलनाने जे आहे तर ते तीव्र स्वरूप घेतलेलं आहे। 6 मागण्या आहेत त्यांच्या, या साध्या मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे आणि आता जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन असंच सुरू ठेवणार असल्याची भूमिका त्यांच्याकडून सांगण्यात आलेली आहे। स्थानिक पोलीस या ठिकाणी आता पोहोचलेले आहेत, त्यामुळे आता हे आंदोलन साधारण किती वेळ सुरू राहील हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि या आंदोलनानंतर यांच्या मागण्या मान्य होतात का हे पाहणं महत्त्वाचं असेल। कॅमेरा पर्सन अजय गांगुडेसह